सर्व भक्तांनो नमस्कार। आजचा हा नवीन प्रभात, हा नवा सूर्याचा उदय आपल्याला नवीन उमेद, नवीन शक्ती आणि जीवनात सकारात्मकतेचा संदेश देऊन जातो। सकाळची पहिली किरण म्हणजे जणू स्वामींचे कृपाशीर्वाद आहेत। स्वामी समर्थ म्हणत असत, भीती कशाची रे, मी तर तुझ्या पाठीशी उभा आहे। प्रत्येक सकाळ नवा संधीचा आरंभ। स्वामींचे चरित्र आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक दिवस हा देवाने दिलेला नवा आशीर्वाद आहे। रात्रीचे अंधार संपून सूर्य उगवतो, तसेच दुःख संपले की आनंद येतो। स्वामी म्हणत असत, मनुष्याने नेहमी कर्म करत राहावे, फलाची चिंता करू नये, सर्व काही योग्य वेळी मिळते। सकाळ हा काळ असतो नवा संकल्प करण्याचा। आजचा दिवस मी चांगल्या विचारांनी भरून काढीन, कोणाचेही मन दुखवणार नाही आणि शक्य तेवढी मदत करीन। हा संकल्प सकाळी केला तर दिवस मंगल होतो। नामस्मरणाची ताकद। स्वामी समर्थ हे जपमाळ नव्हते वापरत, पण त्यांच्या प्रत्येक शब्दातून भक्तांना नामस्मरणाची प्रेरणा मिळत असे। सकाळी उठून जर आपण ओम स्वामी समर्थ असा जप केला तर मन शांत होते, विचार सकारात्मक होतात आणि घरातही मंगलमय वातावरण निर्माण होते। श्रद्धा व सबुरी। जसे साईबाबांनी सांगितले तसेच स्वामी समर्थांनीही भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा धडा शिकवला। श्रद्धा म्हणजे स्वामींवर, ईश्वरावर पूर्ण विश्वास। सबुरी म्हणजे धीर, संयम। जीवनातील प्रत्येक अडचण ह्या दोन गुणांनी सहज पार होते। कर्म, सेवा आणि दया। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले, जगाला मदत कर, सेवा कर, मी तुझ्या मागे आहे। ते स्वतः अनोळखी लोकांना मदत करत असत। सकाळच्या वेळी आपण संकल्प करावा, आज मी कोणाला तरी हसवीन, कोणाला तरी मदत करीन, कोणाच्या जीवनात थोडा आनंद आणीन, कारण सेवा म्हणजेच खरी उपासना। सकारात्मक विचारांची शक्ती। स्वामी समर्थांचे जीवन हे सकारात्मकतेचा आदर्श आहे। ते कठीण प्रसंगातही भक्तांना सांगत, कशाला काळजी करता, मी आहे ना। सकाळी जर आपण तक्रारी न करता कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात केली तर दिवस आनंदी जातो। धन्यवाद स्वामी, तुम्ही नवीन दिवस दिलात। हे शब्द आपल्या आयुष्यात समाधान आणि ऊर्जा आणतात। ध्यान व प्रार्थना। सकाळच्या शांत वेळेत 5 ते 10 मिनिटे डोळे मिटून बसावे। ओम स्वामी समर्थ असा जप करावा। मन शांत होते, चिंता नाहीशी होते आणि नवीन विचार उगवतात। प्रार्थना म्हणजे फक्त मागणे नाही तर कृतज्ञता व्यक्त करणे आहे। स्वामींना म्हणावे, धन्यवाद स्वामी, तुम्ही मला कुटुंब, आरोग्य आणि संधी दिलीत। कृपया आजचा दिवस मंगल करा। जीवनातील अडचणी व स्वामींचा आधार। मानवाचे जीवन म्हणजे सुखदुःखाचा संगम। कधी आरोग्य, कधी आर्थिक प्रश्न, कधी नातेसंबंधातील संकट। पण स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगत, भिऊ नकोस, सर्व संकटे मी दूर करीन, फक्त माझा आधार धर। सकाळ हा क्षण आहे स्वतःला आठवण देण्याचा की आपण एकटे नाही, स्वामी नेहमी आपल्या सोबत आहेत। आशीर्वादाचा खरा अर्थ। स्वामींचा आशीर्वाद त्या भक्ताला मिळतो जो प्रामाणिक, प्रेमळ आणि सेवाभावी असतो। प्रातःकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता, अगरबत्ती पेटवता, तेव्हा मनापासून स्वामींना वंदन करा। फक्त औपचारिकता नको, अंतःकरणातून प्रार्थना हवी। स्वामी, माझ्या प्रत्येक पावलावर तुम्ही मार्गदर्शन करा। हा भाव मनात ठेवला की स्वामींचा आशीर्वाद आपोआप लाभतो। दिवसाचा संकल्प। आजच्या सकाळी एक नवा संकल्प करा। 1. मी नकारात्मक विचारांपासून दूर राहीन। 2. मी संयम व श्रद्धा ठेवीन। 3. मी शक्य तेवढी सेवा आणि दया करीन। 4. मी कोणाचेही मन दुखवणार नाही। 5. मी प्रत्येक कार्याची सुरुवात स्वामी समर्थांच्या नावाने करीन। अंतिम संदेश। प्रिय भक्तांनो, स्वामी समर्थांचा संदेश अत्यंत सोपा आहे। विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सेवा करा। जर आपण सकाळी उठून ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर दिवस कितीही कठीण असला तरी तो मंगल आणि समाधानकारक ठरेल। स्वामींचे शब्द लक्षात ठेवा, भिऊ नकोस रे, मी समर्थ आहे। स्वामी समर्थांचा हा प्रातःकालीन संदेश तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो। ओम स्वामी समर्थ।